गुड मॉर्निंग. आज ट्रेकचा जवळपास तिसरा दिवस आहे आणि आपण आता उठलेलं पहाटेचे 5:30 वाजलेत. चहा रेडी आहे. लोक चहाचा आनंद घेत आहेत. बाहेरचे दृश्य असे आहेत, छान एकदम मस्त. चहा पिण्याचा आनंदच फार मस्त आहे अशा मोसममध्ये. हिमालयाचं दर्शन घेत चहा पित आहे. मिंताज मधला टेंट आहे, मोठा टेंट आहे, बसायला जागा आहे. इथं सकाळी सकाळी ड्रायफ्रुट्स खातोय स्टॅमिना राहा म्हणून. अशा पद्धतीने चालू आहे सगळं कार्यक्रम. नाश्त्याची वेळ झाली आहे आणि चला तावरावरी करून आपण नाश्ता करूया आणि मग पुढच्या कॅम्पसाठी जाऊया. सर्व रेडी झालेत. हा कॅम्प सोडून आपण पुढच्या कॅम्पला जाणार आहोत. तर मिंथास कॅम्पवरनं नगारू कॅम्पला असा आपला आजचा प्रवास असणार आहे. चलो स्टार्ट. या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रवी माझ्यासोबत आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. दोन्ही ट्रेक फार वेगळे वेगळे होते. रवीने खूप छान सपोर्ट केला. काय म्हणतो रवी, कसं वाटतंय? आमचे ट्रेकर्स बघा किती व्यवस्थित काम करतात. व्यवस्थित सगळे कलेक्ट करतात गार्बेज. एन्व्हायरमेंटल लीडर कलेक्ट करतात गार्बेज. कॅम्पमध्ये पाणी जे आलेलं आहे हे पाणी खूप लांबून आलेलं आहे. अशी पाईप लावून ही साधारणपणे 1-2 किलोमीटरवरनं पाणी आलेलं आहे. अभी अब जब चलोगे ट्रेल ऐसे ही मिलेगी जैसे नीचे से होके आ रही है, सिंगल है ना. तो जब आप यहाँ से अभी क्लाइंब करना शुरू करोगे तो 2-3 मिनट में ऐसा लगेगा आपकी सांस भी फूल जाएगी, आपका पल्स भी बढ़ जाएगा, है ना, आउट ऑफ कंट्रोल. आजचा ट्रेक चालू केला आहे. कॅम्प सोडत आहोत आता आपण. मस्त एकदम सिनेरिक व्ह्यू आहे आणि ह्या रूटने आपण आता पुढे जाणार आहोत. ट्रेकर चाललेले आहेत. चे टीम लीडर रवी मांजरे, ऑलवेज देअर फॉर यू. चला नगारू आज आम्ही जातोय. चला पुढचे 4 ते 5 तासात आम्ही नगारूला पोहोचू. पूर्ण सूर्यप्रकाश आता. मस्त सिनरी आहे, फुल व्ह्यू. वरती इथे जायचं आपल्याला आजच्या दिवशी. वरती थोडेसे व्हिजिटेशन वेगळे आहे, म्हणजे फक्त झुडपं आहेत, खाली झाडं दिसत आहेत. पूर्ण चेंज झाले. असा हा व्ह्यू आहे. आणि इथे सगळा हा व्ह्यू आहे वरती. मेंढ्या चरतायत इथे. वरती जायचं टॉपला. ट्रेकर्स थांबलेत, विश्रांती घेत आहेत. चालू आहे यांचा ट्रेक. बघा 62 वय. फुल व्ह्यू दिसतो. काय कलर आहे. वाव. ट्रेकर्स थांबलेत, विश्रांती घेत आहेत. हो, हे आमचे गाईड आहेत ट्रेकमध्ये. आणि आपल्याला तिथे वरती जायचंय. तिथं वरती कॅम्प आहे आपला. असं इकडून खालून आलेलं आहे पूर्ण. फ्लावर्स पण दिसत आहेत, रोडोडेंड्रम. एका हाईटवर आलो आहोत ठराविक. इथे वरती जायचंय या डोंगरावरती. तिथं कॅम्प आहे आपला. आणि इथून असे हे सगळे लोक चालले. चलो चलो आगे बढो. आपल्याला इथं वरती जायचंय. जिथे बर्फ आहे ना त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय. दिसतोय तिथे एक आपला पुढचा कॅम्प आहे आणि त्या कॅम्पला आपण आता निघालोय. किती चमकतोय हा दगड. फुले तो वाईल्ड. असा रस्ता आहे एकूण जायचा. असे लोक चाललेत आणि खाली बघाल तर पूर्ण व्हॅली आहे. आवर लीडर रवी इज कमिंग. सगळ्यांना घेऊन चाललाय सोबत, लहानापासून मोठ्यांपर्यंत.
आलो आहोत 3ऱ्या कॅम्पला. चांगला ट्रेक होता, निसर्गरम्य, छान. अच्छा, 3ऱ्या कॅम्पवर पोचलेलो आहोत. एलिव्हेशन आहे 12,500. सगळेजण पोचलेले तिथं. माझ्या मागं हा कॅम्प दिसतोय, टेंट दिसतोय, तिथं आपण रात्री मुक्काम करणार आहोत. हे बघा. ओके, पोचलेलो आहे शेवटी. 3ऱ्या कॅम्पला पोचलेले आहे सगळे टीम. हे बघा. टेंट कैंप है सारपास ट्रैक के लिए. यहीं पे जो है तबीयत बिगड़ती है और यहीं पे अगर आपने तबीयत को संभाल लिया तो यहीं से आपका ट्रैक कंप्लीट हो जाएगा. तो कुछ बातों का आपको 3 बजे 3 o'clock आपको मॉर्निंग में चाय मिल जाएगी. 0 डिग्रीमध्ये आणि 12,500 फुटावरती कशा पद्धतीनं एका मगामध्ये आंघोळ करायची ह्याचा एक डेमो तुम्हाला आता दाखवण्यात येईल. चहाचा आस्वाद घेत आहेत 12,000-12,500 फुटावरती. छान है, सुंदर. ऊंचाई पे चाय पीना कैसे लग रहा है? सही, मजा आ रहा है. ओके, ऐसा गुड. नहीं लग रहा है कि मैं चाय पी रहा हूँ, मुझे तो ऐसा लग रहा है मैं पेक पी रहा हूँ. ओ गुड गुड, दॅट यू विल मिसिंग. हा रवी इथं ध्यानाला बसलाय. इथून खाली दाखवतो. बारा 12,500 फुटावरती हा कॅम्प आहे आणि इथं आपल्याला सूप दिलेलं आहे. मागं ढग आहेत पूर्ण, मस्त सूपचा आनंद घेतात. आणि हा व्ह्यू आहे. इथे पाण्याची बिलकुल सोय नाही आहे. पद्धत अशी आहे की तुम्ही टॉयलेटला जाऊन आल्यानंतर इथे त्या ठिकाणी माती टाकायची. आणि आता उजेड आला थोडा बहुत. हे बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय. सरपास Good morning from सरपासच्या दिशेने निघालो नगारू आहोत. टू सरपास आमचा आता ट्रेल सुरू आहे. गो वॉक करण्याचा आम्हाला आशा आहे. तिथून आम्हाला स्लाइड्स करायचे. चला तर बघू पुढे जाऊ. इथनं चालले ट्रेकर्स आणि आता आपणही जाणार आहोत. हे बघा. हा, लगेच हे बघा, छान आहे. प्रमोशन. हे बघा, खालून काही मेंबर्स येतात अजून आणि खालच्या दिशेने आपण आलो आहोत. चला आता वरती येऊया. थोडं वरती आलोय चढून. पहाटेचे 5 वाजलेत पण प्रकाश मस्त पडलेला आहे. ट्रेकर्स आहेत, आपल्या ग्रुपमधले ट्रेकर्स आहेत, असे वरती चालले आहेत. आपल्याला टॉपला जायचं आहे वरती. आणि साईडलाच हे असे आईसचे डोंगर आहेत. सरपास 13,600 किंवा 13,700 फुटावर आहे. ऑलमोस्ट 97% क्लाइंब झालेला आहे. विक्रमने खूप चांगला असा ट्रेक केलेला आहे. वेल डन विक्रम. थँक्यू. हां, तर वरती आपण आता 13,500 फुटावर आहोत. इथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे बराच वेळ लागतोय चढायला, दम लागतोय ना. आणि अशी वाट आहे ही, या वाटेत न्यावं लागतंय. थोडं वरती चढून आल्यानंतर खूप छान दृश्य दिसते बघा. हां, अतिशय मनमोहक सुरेख असा माउंटन पीक आलाय इथं दिसतोय. आणि इथून हे बघ, एकदम बेस्ट. कसा जबरदस्त व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आलेला आहे वरती, पाहू शकता तुम्ही. आपण टॉप मोस्ट पॉईंटला पोचलेलो आहे आणि बर्फच बर्फ ह्या दिशेला. हे बघा, हे बघा, जबरदस्त. वरती पोचलेलं आहे सरपासला. हा टॉप आहे. आपण आता इथं सरपासला पोचलेलो आहे. खूप छान वातावरण आहे. थंडा पडतो त्यात लोक.
फार मस्त आहेत. एक प्लॅटीवर पोचलेलो आहे. दृश्य सरपासचे पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे स्नो पण भेटेल भरपूर. हे बघा, हे सगळा स्नो इथे. एक बाहेर काढतोय रे, हे सरपास आहे. टी-शर्ट बाहेर काढतोय. एकदाच 4 दिवसाची मेहनत कामात आली म्हणायला काय हरकत नाही. आपला ट्रेक या बर्फातनंच पुढे जाणार आहे आणि पुढे आपण क्रॉस करून सरपास क्रॉस करणार आहोत आणि खाली उतरणार आहोत. सरपासला आपल्याला आईस वॉक करावं लागत आहे. हे बघा, सरपास प्लॅट्यूवर आता आम्ही चालतोय. संपूर्ण बर्फ आहे आजूबाजूला आणि बर्फातनं आपल्याला चालावं लागतंय. बर्फातनं वॉक चालू आहे. खूप बर्फ आहे. छान मस्त इथं आलोय. एकदम मस्त आहे वरती टॉप. असंच पूर्ण बर्फातनं चालत जायचंय. 4-5 किलोमीटर असं पुढं बर्फातनं पूर्ण चालत जायचं आपल्याला. बराच वेळ झाला पाणी नाही आहे आणि इथं प्यायचं पाणी सापडलं. हे बघा, स्वच्छ पाणी. लोक बर्फाचं पाणी पितात आता इथं. हे बघा, इथं पाणी भेटलंय. बर्फातून चालायचा आनंद एक वेगळाच असतोय. किती जरी म्हटलं दरवर्षी बर्फ भेटला तरी कमीच आहे. बर्फातनं चालतायत ट्रेकर्स. हा, सगळे खेळतायत. बर्फात मजा केली सगळ्यांनी. आता चला घरी गपचूप. बर्फात काय मजा करतायत. काय एन्जॉय केला मी, बापरे. वा 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 वा. एवढ्या अशा वातावरणात ते तग धरून आहेत. छोटी छोटी फुले आहेत. ही पण बघा, खूपच सुरेख. वा 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 वा. इकडे आले ढग सगळे. चला, और ये स्टिक को पकड़ के ये तो 70% नीचे. नहीं, माना तो एक वेळेला वाटलेलं की आप दोनों जाने वाले हैं, क्योंकि ये भी इतने फिसल रहे थे, कोई ग्रिप नहीं. या अशा व्ह्यूमध्ये एक जण झोपलेत, एक जण जेवण करतायत, एक जण निरीक्षण करतायत. लंच ब्रेक केलेला आहे. डब्यामध्ये टिफिनमध्ये पुलाव आहे. पुलावमध्ये काय काय आहे? सोयाबीन चंक्स, गाजर आणि चटणी आणलेली घरून. चटणीचं फार कौतुक केलं सगळ्यांनी. मस्त चटणी. चलो आता हे काय. लंच ब्रेक संपलेला आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. दिवसभराचा प्रवास साधारणपणे 8 तासाचा आहे. लांब जर्नी. असं चालत 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 असं पुढं या डोंगरावरनं पुन्हा खाली. ढग यायला लागलेत वरती. हे बा, असे ढग चाललेत वरती. वाव, पूर्ण वरपर्यंत असे, खालपासून वरपर्यंत असे ढग येत आहेत. देखो क्या मौसम है. वाव, नवीन व्हॅलीत आलोय. ही पण व्हॅली सुंदर आहे बघा माझ्या माग. वाव, आपल्याला इथे खाली जायचं आहे. ऑप्शन 2 आहेत. एक तर तुम्ही स्लाइड मारून जाऊ शकता किंवा फिरून फिरून जाऊ शकता. सो मी विचार करतोय स्लाइड मारून जावे का असं फिरून जावे. अजून काय डेअरिंग झालेली नाही. बघू आता. मारण्याच्या तयारीत आहेत सगळे. चला बघूयात. काय कलर आहे. मोस्ट ब्युटी. गुड 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 गुड, ठीक है. महेंद्र बाहुबली स्लाइडिंग शिकवत आहेत त्यांना. कशी स्लाइड करायची शिकवत आहेत. पहले ऐसे ही रखना है. ऐसे हाँ, बॉडी को मूवमेंट नहीं करना है और ब्रेक लगाना है. इसको ऊपर उठाना, थोड़ा सा लेग को उठाना है. हाँ, हल्का से इतना. अगर ब्रेक लगाना है अपने हिल से लगाना है. इसको डिक करना है. हिल यार.
हा बस पायवर ठेव, पायवर ठेव. सरळ 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 करा पाय पाय स्ट्रेच स्ट्रेच जाऊ दे खाली. सगळ्यांनी स्लाइड मारलेली आहे माझ्या सहित. मी डेअरिंग करत नव्हतो पण शेवटी डेअरिंग केलेली आहे. स्लाइड झालेली आहे मस्त. जवळपास 1 किलोमीटर स्लाइड करून आलोय. बर्फातनच उतरतोय स्लाइड मारत मारत. म्हणजे घसरगुंडी करत उतरायचं आहे. म्हणजे फास्ट येतो, फास्ट उतरते पूर्ण. आता बर्फातनच खाली उतरायचं आहे. हे बघा थोडंसं इधर उधर जा रहा है. सगळ्यांना कंपल्सरी स्लाइड मारायची आणि चालत जाण्यापेक्षा असं घसरगुंडी करत गेलेलं कधी पण लवकर पोचेल खाली. इथे वेगळ्या कलरची अशी, आणि हा असा झरणा पण वाहतोय. खाली उतरत आहोत. बाप्पा बाप्पा येऊ नको माझ्या अंगावर. झरणा वाहतोय. असे चाललोय आम्ही रिटर्न. हा 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 आपण कॅम्पच्या जवळ आलेलो आहे. इथनं कॅम्प दिसतोय बघा. हा अंधाराच्या या ग्रासलँडमधनं आपण खाली उतरतोय. पूर्ण किती ब्युटिफुल आहे. खाली आलेलो आहे आपण कॅम्पच्या जवळ. खूप सुरेख आहे. डार्क कलर आहे एकदम. आपला कॅम्प आलेला आहे. हे बघा हा कॅम्प आहे आपला. सकाळी पहाटे 4ला निघालो होतो तिथून. आता जवळपास 5:30 वाजलेत. जरा वेळ लागला पण आपण आपल्या कॅम्पमध्ये पोचलेलो आहोत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कॅम्प आहे आणि असे इथं टेंट आहेत. आपल्याला इथंच आज राहणार आहोत. चे पार्टनर सगळे इथं वाट बघतायत. लवकर आले. गुड. कॅम्प साईडचे दृश्य आहेत. मागं बर्फाचे डोंगर, सुचिपर्णी वृक्ष, हिरवळ. हे बघा ही सगळी कॅम्प साईड आहे. फ्लावर्स, नॅचरल फ्लावर्स. असं सुंदर. आजचा ट्रेक जेव्हा संपला तेव्हा या कॅम्पला आलेलं आहे. गुड मॉर्निंग. आज ट्रेकचा शेवटचा दिवस आहे. आपण 6 किलोमीटर वॉक करून खाली जाणार आहोत बेस कॅम्पला. सूर्यप्रकाश आहे. रात्री भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे सगळं उजडलेलं आहे. तिकडे डोंगर दिसत आहेत. इथे बघा हे सगळे डोंगर आहेत छानपैकी. कॅम्प खाली पण छान दिसते. तो उसके बाद मिंग देयर इज ए ग्रास इट्स नेम इज ए मिंगुआ. उससे इसका नाम मिंग थाच है. नगाहारू नगाहार उस जगह को बोलते हैं वेयर देयर इज नो ट्री लाइन. जब आप ट्री लाइन स्किप करेंगे उस जगह को बोलते हैं नगाहर. तो उसके बाद फिर जैसे बिस्क्री का नाम जगह का नाम बिस्क्री है. थाच इज कॉल्ड शेपर्ड ग्रास. हाँ तो उसके बाद जैसे माउंटेन में ही कभी भी पहाड़ में हिमालय में आप घूमेंगे ऑल ओवर द हिमालयास वो ट्री लाइन की लास्ट स्तर रहेगी. वो बीच में देखो प्लांट्स के बीच में हरे वाले पौधे ना, वो पौधे नहीं प्लांट पेड़ है वो जिसका तना वाइट है वो है भुजा ट्री. सुनते हैं जाना भोजपत्र. डिसेंडिंगचा ट्रेक चालू झालाय. आपण आता उतरत आहोत बेस कॅम्पला. हे असे चाललेले आहेत खाली. चला हां चला 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 सगळे निघाले. हां निघाले. आसमान से और स्वर्ग से जमीन पे जा रहे हैं. व्हॅलीतनं सगळे उतरत आहेत. ब्युटिफुल व्हॅली एकदम. आणि सगळे खाली उतरत आहेत हळूहळू. क्षणभर विश्रांती. स्नॅक्स ब्रेक चालू आहे. साऊथ इंडियन स्नॅक्स. अशा छान निसर्ग रम्य ठिकाणी आलो. मस्त आहे एकदम. असे व्ह्यू भेटणं मुश्किल आहे. असं वाटते स्वित्झर्लंडला आहोत पण हे भारत आहे. हा ट्रेक का विशेष आहे तर निसर्गाच्या सानिध्यात आणि भारतातलं निसर्ग सौंदर्य तुम्हाला इथं अनुभवायला भेटेल. काश्मीरपेक्षा पण मला इथे सौंदर्य खूप छान वाटायला लागलं आहे. खूप छान लँडस्केप आहे आणि या लँडस्केपमधनं आपल्याला या ट्रेकिंग करण्याचा आनंद मिळत आहे. चिपळणी वृक्ष. ट्रेकचा शेवटचा दिवस आहे आज. चला आपण उतरतोय. 10 किलोमीटर वॉक आहे आणि आपला ट्रेक कंप्लीट होणार आहे आज. चलो गुड. सरपास कंप्लीटेड. सरपास
हा ट्रेक कम्प्लीट करत आहोत. आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आणि असेच आम्ही भेटत राहू त्यांना. लाईक करा, शेअर करा. शेवटच्या दिवशीचा ट्रेक जो आहे तो फॉरेस्टमधनं आहे. खूप गारवा आहे. रवीचं म्हणणं आहे की खाली कुलूमध्ये एकदम गरमी आहे, पण इथं तुम्हाला पूर्ण गारवा जाणवतोय. नैसर्गिक वातावरण, हिमालयन क्लायमेटचा आता थोडासा 2 ते 3 तास आम्हाला आस्वाद मिळणार आहे. गुड. प्रचंड पाऊस आलेला आहे आणि आम्ही आता इथं थोडंसं शेकोटी पेटवली आहे. ऑफ रोड घेऊन येतोय. जिथं पाला आहे तिथून येतोय. फार अवघड परिस्थिती झाली उतरायची. बाकीचे वरती अडकलेत, बाकी खाली गेले. मी आता एकटाच आहे इथं. पाऊस पडलाय भरपूर आणि जंगलात अडकलेलं इथं. अशा पूर्ण जंगलाच्या वाटेतनी चाललोय, कारण रेग्युलर पाय वाटेनी जाताच येत नाही. चला कस तरी पोचलो खाली. फार भयानक प्रसंग होता माझ्यावरती, तो मी नंतर एक्सप्लेन करेल. पण आम्हाला वाटेमध्ये आमचे हे लोकल गाईड भेटले, त्यांच्यामुळं आम्ही हे तिघंजणं इथं खाली पोचले जर्मन बेकरीला. आता आम्ही चहा पित आहोत. बघू आता पुढं, मी तुम्हाला ती स्टोरी नंतर सांगेल. ट्रेक तर कंप्लीट झालेला आहे. खाली एक विलेज आहे छानसं, त्या विलेजला पोचलो आहे. पुलगाव विलेज आहे, असं विलेज आहे एकंदरीत. जर्मन बेकरी इथं आता मस्त चहा आणि एक कॉफी घेत आहे. पुलगाव विलेजला आलो आहे. इथं बसरनीला पुढं जायचं आहे आणि ह्याच्या गाडीतनं आपण आता बसरनीला जाणार आहोत. 100 रुपये पर सीट. पुलगाव विलेजवरनं बसरनीला चाललो आहे ह्या छोट्याशा गाडीतनं. 300 रुपये घेतले त्याने, 100 रुपये सीट मागे. बसरनीवरनं मणिकर्णला जायची आता गाडी. इथनं आपण आता मणिकर्णला जाऊ. सगळे गाडीची वाट बघतायत, अजून गाडी काय आलेली नाही आहे. तिकडं काही लोक उभे आहेत, हे बघा. हे डोकं लावतायत सगळ्यांशी. किरखार एक गाडी आ गई. कुठलं गाव आहे? कसोले. आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. सरपास सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि आता आपण हे कॅम्प सोडणार आहोत थोड्या वेळाने. हां बघा, हे पाय पडतात. हां, त्यांनी कंप्लीट केला ट्रेक. रवीने खूप त्यांना मदत केली. आता ते जाणार आहेत. आम्ही सरपास ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केला. काल रात्री 11 वाजता आम्ही ट्रेक कंप्लीट करून इथे पोहोचलो आहे. छान. आणि होप सो की पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू. गुड. अशाच थँक्यू. चांगल्या ठिकाणी. थँक्यू रवी फॉर युअर सपोर्ट. सी यू अगेन. अशा पद्धतीने आपण ट्रेक कंप्लीट केलाय. सर्व ट्रेकर्स आहेत.